तर आता आपण झिंगे भाजून घेत आहोत. थोडी 5 मिनिटं भाजायचे. आणि त्याला थोडी माती असते, त्यामुळे ती आता पाण्यात टाकून घेऊया. धुवून घ्यायची आहे. 5 मिनिटं आपण आता थोडं तेल टाकून घेऊया. आपण तेल टाकूया. छान कडकडले. पाच ते 7 मिनिटात होणारी ही भाजी आहे. चटणी आहे. त्याला तुम्ही भाजी देऊ शकता किंवा चटणी देऊ शकता. झिंग्याची चटणी, जवळा, कोणी कोणी इथे याला जवळा पण बोलतो. मुंबईमध्ये जवळा बोलतो, कोणी झिंग्या बोलतो. गुलाबीचा रंग आला की आपण त्यामध्ये हळद टाकूया. थोडीशी हळद, गरम मसाला, थोडासा हा घरचा गरम मसाला आहे टेस्टसाठी. चांगला परतून घेऊया. ही भिजवलेली आपण छान भिजली आहे. त्यातली माळू माती खाली आता बसलेली दिसते. शिपळून घेऊया. पहिले आता परतून घेऊया. बॅचलर, त्याला बॅचलर चटणी नाव दिले तरी चालेल. बॅचलर मुलं मुली सुद्धा कॉलेजचे हॉस्टेलला जे राहत असतील ते सुद्धा इझिली बनवू शकतात. आता आपण 3 ते 4 मिनिटांनी पुन्हा एकदा हलवूया. मस्त झालेली आहे. 5 ते 7च मिनिट लागतात, जास्त वेळ काही लागत नाही. तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशी छान झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. ही आपली चटणी झालेली आहे. आता आपण झिंग्याच्या चटणी सोबत भाकरी करणार आहोत, बाजरीची भाकरी. आता आपण इथे बाजरीची भाकरी करत आहोत. मी इथे तुम्हाला छान भाकरी करून दाखवते. बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत खूपच सुंदर अप्रतिम लागते. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. इन्स्टंट रेसिपी.
छान पैकी पीठ मळून घ्यायचं चांगलं, त्याशिवाय भाकरी छान फुलत नाही. सुंदर पीठ मळून घ्यायचं. हे बघा मी कसं करते. आता बऱ्यापैकी पीठ भिजून झालेलं आहे. छानपैकी मी मळून घेतलंय. असं खाली पीठ टाकून घ्यायचं आधी. म्हणजे हळूहळू करायची आणि मग पीठ लावत लावत तिला मोठी मोठी करत जायची. थंड बाजरीच्या पिठाची भाकरी ही थंड पाण्यानेच करायची. थंड पाण्यामध्ये भिजवायची. मी आधीच जळून ठेवलं होतं. माझ्या घरात नेहमी कणिक असतेच, ज्वारी बाजरी. भाकर छान झालेली आहे. भाकरी छान मोठी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. मी एकदम पातळ सुंदर भाकरी केलेली आहे. आता आपण ती उचलून घेऊया. सुंदर अशी भाकरी मी आता तव्यावर टाकेल. असं थोडस पाणी लावून घेऊया. भाकरी ही कमी जास्त गॅस करूनच करावी कधीही. आपण चेक करूया. सुंदर भाकर एका साईडने झालेली आहे. आपण बघू शकता. भाकर सुंदर गेला. छान फुलत आहे भाकर. तुम्ही बघू शकता. हे बघा. तुम्ही जवळही बोलू शकता. त्यासोबत कांदा खाऊन बघा.